एका मोठ्या शहराच्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 32 गावं समाविष्ट होतात. मात्र त्या 32 गावांच्या रहिवाशांना सोयी सुविधा ज्या अगदी मूलभूत आहेत, रस्ते, वीज, पाणी यांसाठी आंदोलन करावं लागतंय. त्यातही सगळ्यात गरजेच्या असलेल्या पाण्यासाठी आंदोलन करावं लागतंय, मागण्या कराव्या लागतायत. हे ऐकलं तर तुम्हाला वाटेल मी कदाचित विदर्भ, मराठवाड्या, खानदेशातल्या कुठल्या गावांबद्दल बोलतोय की काय, पण हे असं नाहीये. आपण बोलतोय पुणे शहराबद्दल, एका अशा मेट्रो सिटी बद्दल ज्या मेट्रो सिटीमध्ये 32 गावं समाविष्ट झाली, ज्यांच्यावरती मेट्रो टॅक्स सुद्धा लागला. मात्र मेट्रो शहराला देण्यात येणाऱ्या सुविधा मात्र त्यांना देण्यात आलेल्या नाही. आणि त्या संदर्भात त्या गावचे काही रहिवासी आहेत जे या सगळ्या प्रश्नांवरती पुण्याच्या महानगरपालिकेबाहेर आपलं गाऱ्हाणं मांडतायत. काय त्यांचे प्रश्न आहेत, काय मागण्या आहेत, आपण आज बोलणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. नेमका विषय काय? माझं नाव जितेंद्र भोवलाल तिवारी. नेमका विषय असा आहे की मागच्या वर्षी 2024ला ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं. नंदकिशोर जगताप साहेब पाणी पुरवठ्याचे जे आहेत अभियंता, मुख्य अभियंता, त्यांना संपूर्ण माहिती आम्ही दिली होती. मागच्या वर्षी आमच्या 32 गावांचा निधी हा वळवण्यात आला होता आणि आत्ताही 32 गावांचा निधी हा पुन्हा वळवण्यात येत आहे जुन्या हद्दीमध्ये. आणि आमच्या गावांचा जो हक्काचा निधी आहे तो पुणे महानगरपालिकेने वळवू नये. 8,500 कोटीची महानगरपालिका आहे. पाण्यासाठी दरवर्षी जर का त्यांनी 100 कोटी जरी खर्च केला या गावांसाठी तरीही आरामात प्रत्येकाच्या घरी पाणी जाऊ शकेल. पण आज आमची अशी परिस्थिती आहे की आमच्याकडं कुठल्याही प्रकारच्या पुणे महानगरपालिकेच्या लाईन्स आलेल्या नाहीत. ह्यांना फक्त कारणं द्यायला जमतायत की आम्ही तुम्हाला पाणी देऊ. मागच्या वर्षीपासून आत्तापर्यंत एकही इस्टिमेट साधं तयार करून त्यांनी टेंडरची प्रोसिजर केलेली नाही. आम्ही नागरिक आहोत, आमच्या हक्काचे प्रश्न आहेत. आम्ही पुणे शहरात राहतो, पुणे महानगरपालिका हद्दीत राहतो. या सगळ्या गोष्टी असतानाही आयुक्त हे कानाडोळा करतायत का राजकारणी कानाडोळा करतायत हे आम्हाला सामान्य नागरिकांना काही कळेना असं झालेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही आज बोलत आहोत. आज आम्ही आमचा आवाज प्रदीर्घपणे आज उभा करत आहोत. 15 तारखेला वृत्तपत्रामध्ये छापून आलं व डेली हंट या न्यूजमध्ये, पेपर्सच्या ज्या न्यूज येतात त्याच्यामध्ये आमच्या निदर्शनास आलं की आमच्या गावचा निधी हा 32 गावांमधला पुन्हा पुणे महानगरपालिका जुन्या हद्दीमध्ये वळवणार आहे. तर त्या अनुषंगाने आमच्या नागरिकांवरती हा पुणे महानगरपालिका अन्याय करत आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही इथे धरणे आंदोलन 1 दिवसीय करत आहोत. मागण्या काय काय आपल्या? 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये जी 11 गावं समाविष्ट झाली होती त्यापैकी 2 गावांची नगर परिषद झाली. उर्वरित 9 गावं आणि त्यानंतर 2021 साली 23 गावं त्याच्यानंतर आणखी समाविष्ट केली गेली. ही सगळी 32 गावं समाविष्ट झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या गावांच्या मध्ये ज्यावेळेस ग्रामपंचायत होत्या, ग्रामपंचायत लेवलवरती त्या ग्रामपंचायतीमध्ये खूप चांगली कामं झालेली होती. त्या गावठाण हद्दीमध्ये किंवा आजूबाजूच्या असलेल्या वस्त्यांच्या मध्ये त्या काळातल्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी किंवा त्या काळातल्या असणाऱ्या प्रशासनाने चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला होता. तरी ही गावं महानगरपालिकेमध्ये घेतली. लोकांच्या अपेक्षा उंचावल्या की आता आपण महानगरपालिकेमध्ये आलेलो आहोत, आपल्याला आता महानगरपालिका खूप चांगल्या सुविधा पुरवेल. परंतु गेली 8 वर्ष झालं किंवा गेली 4 वर्ष झालं जी गाव महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर ज्या अपेक्षा होत्या लोकांच्या त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झालेला आहे. कारण खऱ्या अर्थानं जी समाविष्ट गाव आहे त्याच्यामध्ये बराच मोठा भाग असा आहे की जो अनडेव्हलप आहे किंवा मोकळा भाग आहे. त्या ठिकाणी डीपी व्हायला पाहिजे. डीपीच्या माध्यमातून तिथं रस्ते पडले गेले पाहिजेत. पाण्याच्या ज्या अडीअडचणी आहेत, कारण पाणी पूर्वी गावठाणांना पुरत होतं पण त्या गावांच्या मध्ये बाहेर वस्त्या वाढल्या गेल्या, सोसायट्या झाल्या किंवा प्लॉटिंग झाले, त्या लोकांना पाणी मिळणं खूप गरजेची गोष्ट आहे. परंतु असं असताना महानगरपालिकेने खऱ्या अर्थानं ही गावं 2012 पासून समाविष्ट करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. ज्यावेळेस गावं समाविष्ट करणार निश्चितच त्याचा आराखडा महानगरपालिकेकडे असायला पाहिजे होता. परंतु हरकत नाही, 2012 नंतर 25 पर्यंत साधारण 13 वर्ष झालेली आहेत. 13 वर्षामध्ये निश्चित पक्का आराखडा महानगरपालिकेकडे असायलाच हवा. आणि या आराखड्यामधून महानगरपालिकेने जी भक्कमपणे जी कामं आहेत, पाण्याच्या मोठ्या लाईन्स असतील, पाण्याच्या टाक्या असतील, डीपी रस्ते असतील किंवा काही ठिकाणचं भूसंपादन असेल, अनेक प्रश्न आहेत.
की लोकांना ज्या महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर अपेक्षा आहेत खऱ्या अर्थानं त्या पूर्ण व्हायला पाहिजेत, परंतु वर्षानुवर्ष पुढे चाललेली आहेत आणि एवढी वर्ष जाऊन सुद्धा लोकांना जर अशी आंदोलनं करायची वेळ येत असेल तर खऱ्या अर्थानं ही शोकांतिका आहे. कारण आम्ही लोकप्रतिनिधीमधून खूप कामं केलेली गावांच्या मध्ये, त्यावेळेस लोकांना आम्ही समाधानी करण्याचं काम केलंय. परंतु इतकी मोठी स्थानिक स्वराज्य संस्था ज्यावेळेस पालकत्व स्वीकारते, ते पालकत्व स्वीकारल्यानंतर त्या संस्थेची जबाबदारी आहे, कारण त्या संस्थेकडे खूप मोठं बजेट आहे आणि एवढं मोठं बजेट असताना लोकांना अशा पद्धतीनं मूलभूत प्रश्नांच्या मध्ये अडकून ठेवणं, लोकांना पाण्यासाठी, छोटे छोटे किरकोळ रस्त्यांसाठी अनेक छोटे छोटे समस्या आहेत, कचऱ्याची समस्या असेल, अशा समस्यांमध्ये अडकून ठेवणं ही खऱ्या अर्थानं महानगरपालिकेचा खूप मोठा दोष आहे. आणि तो महानगरपालिकेनं अशा आंदोलनाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या समोर यावा, त्यांना जाग यावी म्हणून आम्ही आज हे आंदोलन करत आहोत. आणि महानगरपालिकेने याची गांभीर्याने दखल घ्यावी. महानगरपालिकेने जर दखल नाही घेतली तर या आंदोलनाचं आम्ही तीव्र स्वरूप पुढे निर्माण करू आणि महानगरपालिकेला जाग आणण्याचा प्रयत्न करू. रूपरेषा काय असणार आहे एकूण आंदोलनाची भविष्यात रूपरेषा अशी आहे की 32 गावांमध्ये, काही गावांमध्ये प्रधानमंत्री जल योजनेच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेला निधी मिळालेला आहे. आमच्या गावांना उंडरी, पिसोळी, वडाचीवाडी, होळकरवाडी, अवताडे, अंडेवाडी या गावांना त्या निधीमधनं कुठल्याही प्रकारचा दिलासा देण्यात आलेला नाहीये. बाकीच्या गावांना हा दिलासा देण्यात आलेला आहे. त्यामुळं महानगरपालिकेने आमच्या गावांमध्ये निधी उपलब्ध करून आमच्याकडच्या पाण्याच्या टाक्या, नागरिकांच्या ज्या समस्या आहेत, सोसायटीच्या टँकरवारी 2-2, 3-3 लाख रुपये महिन्याला बिलं भरावे लागतात सोसायट्यांना. प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा देण्याचा आणि घेण्याचा हा पूर्णपणे अधिकार आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने रस्ते, ड्रेनेज लाईन्स किंवा रस्ते डेव्हलप करायच्या अगोदर ॲटलिस्ट पुणे महानगरपालिकेने ड्रेनेज लाईन्स, पाण्याच्या लाईन्स, टेलिफोनच्या लाईन्स, गॅस कनेक्शन्स हे सगळं डेव्हलप करून आमच्याकडे डेव्हलपमेंट करावी आणि आमच्या हक्काच्या पाण्याचे पैसे हे जुन्या हद्दीमध्ये वर्ग करू नयेत, एवढीच मी नम्र विनंती पुणे महानगरपालिकेलाही करतो आणि पुणे शहराच्या राज्यकर्त्यांनाही करतो. जे आमच्याकडे आमदार आहेत, खासदार आहेत, त्या सर्वांना आमची नम्र विनंती आहे की नागरिक म्हणून की आमच्यावरती होणाऱ्या अन्यायाचा त्यांनी आवाज उचलावा आणि सामाजिक कार्यकर्ता या नात्याने नाही तर सामान्य नागरिक या नात्याने आमचे प्रश्न तुम्ही समजून घ्यावेत. 5 वर्ष फक्त इलेक्शनला यायचं आणि 5 वर्षानंतर पुन्हा यायचं आणि त्याच इलेक्शनसाठी फक्त तुम्ही हे मुद्दे घेऊन परत इलेक्शन लढवायची. हे आता भांडवल बंद करावं. सामान्य नागरिक हा कंटाळलेला आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही सामान्य नागरिक म्हणून आंदोलन करत आहोत. आमची कुठल्याही पक्षाची भूमिका नाही आणि आम्ही सामान्य नागरिक, आमची एवढी छोटीशी अपेक्षा आहे. 8,500 कोटीची महानगरपालिका, 4,500 कोटी रुपये तुमचं वेतन गेलं. 4,000 कोटी मधले फक्त 100 कोटी रुपये दरवर्षी जर का त्यांनी गावांमध्ये पाण्याच्या समस्येसाठी वितरित केले तर आमचे प्रश्न सुटून जातील. उंडरी, होळकरवाडी, ओरोळी देवाची सोडा, काही पाठ सोडून होळकरवाडीला आज गायरान अवेलेबल आहे, वडाच्या वाडीला गायरान अवेलेबल आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये यायच्या अगोदर PMRDने ॲम्युनिटी स्पेस या बिल्डर लोकांकडनं घेतलेल्या आहेत. तिथं टाक्या बांधून त्या टाक्यांमधनं आम्हाला पाणी पुरवठा करण्यात यावा. डोलाबजीची टाकी बांधून झालेली आहे. टिळेकर नगर मधल्या टाकीमधनं 300 मीटरचं काम बाकी आहे. हे मागच्या वर्षी आम्हाला नंदकिशोर जगताप साहेबांनी सांगितलं होतं मीटिंगमध्ये. तर त्या अनुषंगाने ऑगस्टपासनं ते आता नोव्हेंबरमध्ये आम्ही पुन्हा आंदोलन करत आहोत. तर त्या अनुषंगाने महानगरपालिकेने याची दखल घ्यावी आणि सामान्य नागरिकांना न्याय द्यावा. सामान्य नागरिक हा स्वतःच्या सकाळी कामावरती जातो, संध्याकाळी परत येतो, त्याच्याकडे आंदोलनासाठी वेळ नसतो. त्यामुळे नागरिकांचा विचार करून फक्त गुड गव्हर्नन्स एक पोर्टल स्थापन करून त्याच्यावरती निर्णय होत नाहीत. तर प्रॅक्टिकली आमच्या पाण्याचा प्रश्न यांनी सोडवावा. बंद पाईपलाईनद्वारे आम्हाला पाणी देण्यात यावं आणि टँकर माफियांचा बिमोड करावा. एवढीच महानगरपालिकेला नम्र विनंती करतो. नाही तो भविष्यामध्ये हा सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल हे मी निश्चितपणे सांगू इच्छितो. धन्यवाद. मला वाटतं जैन मंदिरवरती डोळा ठेवणारे राज्यकर्ते असतील किंवा मोठ्या जमिनी, मोठ्या रेटच्या जमिनी स्वस्तात घेणारे कार्यकर्ते असतील, छोटे रोड
सिमेंटचे बांधून परत खोदून परत बांधून परत खोदून परत बांधून त्याच्यातून निधी काढायला इंटरेस्ट असणारी महानगरपालिका आणि प्रशासक असतील, किंवा पुण्याचे तथाकथित पालकमंत्री जे पहाटे 6ला उठून पुण्याचा दौरा करतात, मला वाटतं या सर्वांनी एकदा 6ला सकाळच्या नाही जमलं तर संध्याकाळी का होईना पण या 32 गावांना भेट द्यावी. पुण्यासारख्या मेट्रो शहरामध्ये जर का लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करावं लागत असेल तर मला वाटतं राज्यकर्ते आणि प्रशासक दोघांसाठी ही पाण्यात बुडून मारण्याच्या लायकीची गोष्ट आहे, हे मी अत्यंत ठासून सांगतोय. त्यामुळे मला वाटतं या गोष्टीचा सहानुभूतीने आणि तितक्या गांभीर्यानं राज्यकर्त्यांनी विचार करावा आणि पाण्यासारख्या गोष्टीला राज्यकर्त्यांनी प्रशासकांनी तरसवू नये. या सगळ्या गोष्टींबद्दल आपली काय मतं आणि प्रतिक्रिया आहेत आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पाहत रहा सडेतोड. धन्यवाद.